कराडच्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील मतदान केंद्रासह जवळपास सगळ्याच मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्यात। मतदानादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कराडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली आहे, तर काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय आणि स्वबळावर उमेदवार उभे केलेत। कराडमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत फूट पडली आणि आज सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रजीत पाटील यांनी। पाहूयात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये आज सकाळपासून 7:30 वाजल्यापासून मोठ्या उत्साहात मतदानास प्रारंभ झाला आहे। कराडमध्ये चौरंगी लढत होत असून बसप व 4 अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठ्या उत्साह पाहावयास मिळत असून कराडमध्ये शिवाजी विद्यालय व विठामाता विद्यालयात मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळत। अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। पुढारी न्यूज झालं का? मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। पुढारी न्यूज, चंद्रजीत पाटील, कराड।